रथात बसले, रथ अयोध्येच्या बाहेर आला. आता पुढे ऐका, आपला विषय काय? सगुणी बद्धता, निर्गुणी पावलो. आपल्याला इथे यायचंय. रथ बाहेर आला, रथाच्या मागे सगळे अयोध्यावासीय निघालेले होते. राम रथातून खाली उतरतात आणि सगळ्या अयोध्यावासियांना विचारतात, मला वनवास सांगितला, मी वनवासाला जाणं ठीक आहे. माझी बायको धर्मपत्नी असल्यामुळे ती माझ्या बरोबर येणं ठीक आहे. माझा लक्ष्मण हा भाऊ असल्यामुळे तोही माझ्या बरोबर येणं ठीक आहे. तुम्ही काय यायला लागला? माझ्या बरोबर वनवासाला येण्याने तुम्हाला काय मिळणार आहे? तेव्हा अयोध्यावासियांनी जे उत्तर दिलं ती भावात रामायणातली ओवी फार गोड आहे. नाथरायांनी असं चिंतन केलंय. अयोध्यावासियांनी सांगितलं, रामा तुझ्या बरोबर येण्याने आम्हाला काय मिळणार आहे? नीट आहे. श्रीरामा तुझी या संगती, आम्ही पाहो ब्रह्मनिश्चिती, वनवास तो बापुडा किती, भय निश्चिती आम्हा नाही. एकनाथ महाराज सांगतात, श्रीरामा तुझी या संगती, आम्ही पाहो ब्रह्मनिश्चिती. माझा विषय इथं संपतोय. श्रीरामा तुझी या संगती, सगुणी भजता, आम्ही पाहो ब्रह्मनिश्चिती, निर्गुणी पावलो विठ्ठला. असं झालं, निर्गुणापर्यंत जायचं असेल तर सगुणाच्या भजनाने जावं लागेल. भजन म्हणजे नामस्मरण करावं लागेल आणि त्या नामाच्या माध्यमातून तिथं जाता येत असेल तर एकाने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही अखंड नामस्मरणामध्ये आहात, जिथं जिथं जाल तिथं तुम्ही असं सांगताय, सेवितो हा रस वाटितो अनेका, किंवा प्रत्येकाला सांगताय नाम घ्या नाम घ्या नाम घ्या सांगताय, पण असं जे नाम आहे ते नाम घ्यायचं, पण घेण्याकरिता त्याचं स्वरूप कळालं पाहिजे. साधनाचं स्वरूप कळल्याशिवाय साधनाचा स्वीकार होत नाही. हे नाम आहे तरी कसं? खरं आहे का खोटं आहे? चांगलं आहे का वाईट आहे? सोपं आहे का अवघड आहे? अभंग सत्य स्वरूप सांगितलं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. याचा अन्वय करताना थोडा असा करा, सत्य साच खरे बरे नाम विठोबाचे. हे चार शब्द एकत्रित आणा. भगवंताचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. आता सत्य कशाला म्हणायचं? दोन तीन भूमिका सांगतो, ऐका. वेदांताने असं चिंतन केलंय, जिथं भेद नाही, परिच्छेद नाही, अभाव नाही, त्याला म्हणायचं सत्य. स्वगत सजातीय विजातीय भेद नाही, कालपरिच्छेद, वस्तुपरिच्छेद, देश परिच्छेद नाही, प्रागभाव, प्रध्वंसाभाव आणि अन्य भाव नाही, हे जिथं नाही त्याला काय म्हणायचं? सत्य. आता भेद का नाही, परिच्छेद का नाही आणि अभाव का नाही? परमात्म्याच्या ठिकाणी भेदही नाही, परमात्म्याच्या ठिकाणी परिच्छेदही नाही, परमात्म्याच्या ठिकाणी अभावही नाही. याचं एक
एका वाक्यात उत्तर असं आहे, तो एक आहे म्हणून भेद नाही, तो व्यापक आहे म्हणून परिच्छेद नाही, आणि तो भावरूप आहे म्हणून अभाव नाही. विठ्ठल असा वेदांतांनी आता पुष्कळ चर्चा आहे, एवढी सगळी करत वेळ घेत नाही. भेद परिच्छेद आणि अभाव नाही म्हणून त्याला सत्य म्हणा. चला दुसरा मुद्दा सांगतो. सत्य कशाला म्हणायचं? ज्याचा कधी नाश होत नाही त्याला सत्य म्हणा. ज्ञानोबांच्या शब्दात शरीराटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. ज्ञानोबा बोलतात शरीराचा नाश होईल, संपत्तीचा नाश होईल, पण भगवंताच्या नामाचा मात्र कधीही नाश होत नाही. रामकृष्ण हरी शब्द कधी नाश पावले का? बरं जाऊ द्या. रामकृष्ण हरी या शब्दाचा कधी कंटाळा आला का? जरा गमतीने बोलतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा अभंग इथं म्हटला जातो. महाराज येईपर्यंत पंचपदीमध्ये म्हटला जातो. कुठला रूप पाहता म्हणा सुंदर ते ध्यानची परंपरा असेल तसं तर या अभंग म्हटला जातो. आता आपण बसलेली माणसं रोज हा अभंग ऐकताय, बरं याच वर्षी ऐकताय असं नाही, कित्येक वर्ष झालं ऐकताय. मला सांगा या अभंगाचा कधी कंटाळा आला का तुम्हाला? बसलेल्यापैकी कोणी म्हटलं का या अभंगाचा कंटाळा आला? जरा पुढे बोलू का? एखाद्या वेळेस अभंगाला चाल लावणाऱ्याचा कंटाळा येतो. नाही असं नाही, आपण बोलतो लोक बसलेली असं म्हणतील चाल बदला, पण अभंग बदला असं कोणी म्हणतं का? नाही. किंवा ही चाल झाली आहे, ते अमुक झालंय तमुक झालंय असं सगळं आहे, परंतु अभंग बदला असं होत नाही. त्या अभंगाचा कधी कंटाळा येत नाही, उलट त्याच्यातली गोडी वाढत राहते. त्यामुळे प्रत्यक्षण वर्तमानम, ज्याच्यातली गोडी वाढत राहते असं ते नाम आहे म्हणून त्याला सत्य म्हणा. विठ्ठल परिच्छेद आणि अभाव नाही म्हणून सत्य म्हणा, नाश नाही म्हणून सत्य म्हणा, आणि गोडी वाढते आहे म्हणून सत्य म्हणा. सत्य पुढचा शब्द सांगितला. साच या शब्दाचा अर्थ आहे चांगलं. नाम चांगले चांगले माझे घंटी राहो भले, किंवा कीर्तन चांग कीर्तन चांग अंग हरिरूप, याला साच म्हणा. तिसरा शब्द सांगितलाय खरे. खरं कशाला म्हणायचं? तुका म्हणे तुची खरा यरवा सारा बस. आणि शेवटचा शब्द सांगितला बरं. बरं या शब्दाचा अर्थ काय? सोपं. मला सांगा रामकृष्ण हरी हे म्हणायला काही फार कठीण आहे का? बरं जाऊ द्या, आणखीन तुम्हाला थोडं सोपं सांगतो. विठ्ठल असं म्हणायला किती सोपं आहे? काय अवघड आहे का? नाही. राम हे म्हणायला अवघड आहे का? पण याचा फायदा काय? राम म्हणता राम पदी बैसोनी पदवी घ्यायची ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येते. विठ्ठल म्हणणं हे म्हणायला सोपं आहे आणि परिणाम मात्र महान आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणायला वेळ लागत नाही. विठ्ठल हा शब्द जरी आम्हाला उच्चार करताना सामान्य वाटत असला तरी परिणामाच्या दृष्टीने आघात आहे. महाराज मी आपल्याला सांगून जाईल. विठ्ठल या शब्दामध्ये 3 अक्षर आहे. एक वि आहे, दुसरं ठ आहे आणि तिसरं ल आहे. शास्त्रामध्ये एक श्लोक असा आहे, विकारो विधाथाय ठकारो नीलकंठ हा लकारो लक्ष्मीकांता विठ्ठला विधिनी येते. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ नीलकंठ म्हणजे शंकर, आणि ल लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवतेचं एकत्रीकरण ज्याच्यात आहे त्याचं नाव विठ्ठल. विठ्ठल आणखीन एक अर्थ सांगितला जातो. वैकुंठवासी पंडित प्राण भगवान शास्त्री धारुरकरांच्या मुखातून एक अर्थ आलेला आहे आणि मोठा प्रसिद्ध अर्थ आहे. तो असा अर्थ सांगितला जातो, विठ्ठल विद म्हणजे ज्ञान, ठ ठाण म्हणजे शून्य, आणि ल लांती म्हणजे स्वीकारणं. विद म्हणजे ज्ञान, विद हा धातू आहे आणि विद या धातूचा अर्थ होतो जाणून म्हणजे ज्ञान. तर विद म्हणजे ज्ञान. आता ठ ठाण म्हणजे शून्य आणि ल लांती म्हणजे स्वीकारणं. विठ्ठल याच्यातला वीचा अर्थ झाला ज्ञान, ठ चा अर्थ झाला शून्य आणि ल चा अर्थ झाला स्वीकारणं. वीच्या खाली ठ आणि ठ च्या खाली ल आहे. आता इकडून या. ज्ञान त्याच्या खाली कोणता शब्द येतो? शून्य, आणि त्याच्या खाली स्वीकारणं. ज्ञान शून्य स्वीकारणं. एखादा ज्ञान शून्य जरी आला तरी त्याचा सुद्धा जो स्वीकार करतो त्याचं नाव विठ्ठल. विठ्ठल महाराजांचं प्रमाण आहे, मूड पापी जैसे तैसे उतरी लावणे. आणि म्हणून असं हे नाम बरं आहे म्हणून सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे. याचा परिणाम काय? येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती येणे. महाराज सांगतात याचा परिणाम असा आहे की येणे बंधने तुटती. वैकुंठवासी गुरुरी भाऊ पाठामध्ये असताना, आम्ही पाठशाळेत शिकत असताना भाऊ एक आम्हाला असं म्हणायचे, गमतीने बोलायचे ते, येणे तुटती बंधने ना, बंधने तुटती. ते असं गमतीने म्हणायचे, बंधने असती तर तुटती, नसती तर कशाने तुटती असं म्हणायचे ते. असती तर तुटते ना, म्हणजे बंधन असावं मग तुटावं. बंधनच नसेल तर कसं तुटावं महाराज?
एखाद्या तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही मुक्त झाले का? महाराजांनी सांगितलं, मुक्त का सह्या म्हणावे, बंधन ते नाही ठावे. अरे ज्याला बंधन नाही त्याला जाऊन विचार, ज्याला बंधनच नाही त्याला मुक्त झाले का म्हणायचा विषयच येत नाही. बरं गमत अशी आहे मराठी भाषेची, मुक्त झालो म्हटलं तरी अडचण नाही, मुक्त झालो नाही म्हटलं तरी अडचण आहे. बघा वेदांताच्या दृष्टीने विचार केला तर मुक्त झालो असं म्हटलं की याच्यापूर्वी बंधनात होता हे ठरलं, आणि मुक्त झालो नाही असं म्हटलं की आता बंधनात आहे हे झालं. कोर्टामध्ये वकील लोक त्या आरोपीला जे काही विचारतात प्रश्न, त्याच्यामध्ये दोन पद्धती असतात. एक सर तपासणी असते आणि दुसरी उलट तपासणी असते. त्याला इंग्रजीमध्ये चिप आणि क्रॉस असं म्हटलं जातं. ते वकील मंडळी एकमेकात चर्चा करतात, आज मी क्रॉस घेणार आहे म्हणतात, किंवा उलट तपासणी आहे. ते सर तपासणीतले जे प्रश्न असतात ना त्याला उत्तर देणं फार अवघड नसतं, पण उलट तपासणीतले जे प्रश्न असतात ना त्याला कसंही उत्तर द्यायला गेलं की अडकताय. कसंही ते प्रश्नच असे असतात. मी एक उदाहरण देतो तुम्हाला की एका वकिलाने आरोपीला प्रश्न केला, तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलं? मी आपल्या भागातलं सांग, मला माहित नाही, मी आपलं आमच्याकडलं सांगायला लागलो. वकिलाने विचारलं, तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलं? त्या आरोपीने जर उत्तर दिलं 8 दिवसापासून, वकील लगेच म्हणतो याच्यापूर्वी मारत होता, सिद्ध झाला. विठाला म्हणजे त्याच्यातून मुद्दा काढला जातो. ते उलट तपासणीमधून काय होतं, आरोपी बरोबर शब्दात पकडला जातो. तसं मुक्त झाले का असं जेव्हा विचारलं तेव्हा हो म्हटलं तरी अडचण आहे, नाही म्हटलं तरी अडचण आहे. म्हणून महाराजांनी उत्तर दिलं, मुक्त का सह्या म्हणावे, बंधने ते नाही ठावे. मुळात बघायला गेलं जीव मुक्तच आहे. हो, त्याला मुक्त झाला म्हणायचा विषयच येत नाही. अद्वैत वेदांतामध्ये मी मुक्त झालो हे मान्यच नाही. मी मुक्त झालो हे म्हणणंच चुकीचं आहे असं अद्वैत वेदांत सांगतं. का? मुक्त होण्याकरिता तो अगोदर बंधनात पाहिजे ना, बंधन येण्याकरिता माया पाहिजे ना. आणि जर जी माया मानली जाते ती मायाच नाही तर मग पुढे सगळा विस्तार कुठून लावायचा? खरं आहे ते काय? एकमेव द्वितीयम ब्रह्म. जे आहे ते सगळं बघायला गेलं तर एकमेव द्वितीयम ब्रह्म आहे. आता हे सगळं वेदांताचा इतका विचार आहे, रात्री 10च्या पुढे सांगणं चांगलं नसतंय की खरं तर इतकं सगळं, आणि ऐकणंही चांगलं नसतंय. बरं आता अशी गंमत आहे, आपण आता हे रोयलागड एक अण्णांसारखी महात्मा इथे येऊन गेली म्हणून मी एवढं धाडसाने वेदांत सांगायला लागलो, आणि ही सगळी पूजनीय महाराज मंडळी इथं उपस्थित आहे. एरवी एखाद्या खेडेगावाला जर आम्ही हे कीर्तनात सांगायला लागलो तर गावकरी मिटिंग घेतात तर फक्त यांना सांगू नका म्हणतात पुढल्या वर्षी, कारण हे कळत नाही म्हणतात. खरं तर काही काही लोक म्हणतात कीर्तन डोक्यावरून गेलं काय, 10 फूट डोक्यावरून गेलं काय. ऐकलं तर सगळं डोक्यात जातं, पण ऐकलं पाहिजे. विठ्ठल पाहायला गेलं तर जीवाच्या मुळात जीव शब्दाची व्याख्या सांगताना बुद्धी, बुद्धी अधिष्ठान, कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास या तिघाला मिळून काय म्हटलं जातं? जीव. म्हणजे बुद्धी, कुटस्थ चैतन्य आणि चिदाभास या तिघाला मिळून जीव म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धी ही माया निर्मितीच आहे, चिदाभास हे माया निर्मितीच आहे, वस्तुत आहे ते कुटस्थ चैतन्य. तत्वमसी या महावाक्याचा विचार करताना तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा, जीव परमात्मा दोन्ही वैसवणी ऐक्यासनी, जयाची हृदय भोनी विराजती. या वेदांताच्या संकल्पना जर डोळ्यासमोर घेतल्या, खरं तर जीव मुक्तच आहे, पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे तो बंधनात आहे असं त्याला वाटायला लागलं, आणि मग वाटायला लागलं म्हणून तोडण्याची भाषा करावी लागली. येणे तुटती बंधने. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे याला. जुने कीर्तनकार आमचे वडील फडकऱ्यांमध्ये तर मी खूप ऐकले हे उदाहरण. ते काय असायचं म्हणे, पूर्वी कुंभाराकडे गाढवा असायची, ती माती आणण्याकरता, ह्याच्याकरता त्याच्याकरता. मग संध्याकाळच्या वेळेला 5-50 गाढवा आल्यानंतर त्या कुंभाराला प्रश्न पडायचा, एवढ्या सगळ्या गाढवाला बांधायला दोरी कुठून आणायची. म्हणून तो कुंभार काय करायचा, एकच दोरीचा तुकडा घ्यायचा आणि गाढवाच्या पायाला चिटकवायचा, बांधायचं नाही, चिटकवायचं. चिटकवलं असं बांधल्यासारखं करायचं. बांधल्यासारखं केलं की त्या गाढवाला वाटायचं बांधलं. बांधलेलं नसायचं पण त्याला काय वाटायचं, बांधलंय. ते रात्रभर उभा. कोण? गाढव. कुंभाराच्या दारात. बाकीची गाढवं ढाब्यावर फिरतात, त्याचा विषय नाही, कुंभाराच्या दारात चाललाय. ती रात्रभर उभा. ते तसंच तटस्थ बांधलंय समजून उभा. तो कुंभार सकाळी त्या गाढवाच्या जवळ यायचा, तीच दोरी घ्यायचा, त्या पायाला उग सोडल्यासारखं करायचा, आणि सोडले ती गाठ सोडल्यासारखं करायचं. म्हणत हॅक केलं की त्या गाढवाला वाटायचं सोडलंय. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, बांधलंय का, सोडलंय का?
बांधलंय का? सोडलंय का? बांधलं नाही, त्यामुळे सोडायचा प्रश्नच येत नाही. पण त्या गाढवाला काय वाटायला लागलं? बांधलं. त्याला काय वाटायला लागलं? सोडलं. बांधलं नसताना बांधलं वाटतं, त्याचं नाव काय? तुम्ही बोला, आपण नाही बोलणार बाबा. तुमच्या गावातून तुम्हाला गाढव कोणी बांधलं असं नाही ना. हे तर बघा तुम्ही, बांधलं नसताना आम्हाला कधी कधी महिनावारीला, आता आमच्याकडे फळ आहे, महिनावारी असते, वारीच्या दशमी एकादशीचे कार्यक्रम. आता खरं तर आपल्याकडे वारीचा नियम असा सांगितलाय, दशमी व्रताचा आरंभ हो दशमीपासून. पण आता लोक फार गडबड करतात, एकादशीला फार घाईत येतात. एवढ्या घाईत एक वारकरी आमच्याकडे आले, आमच्या फळावरचे माळकरी होते. आले, पाया पडले, काही 10-20 रुपये दक्षिणा ठेवले, निघाले. मी म्हटलं, अहो थांबा, दिंडी करून जा. नाही नाही. बरं कीर्तन? नाही नाही. बरं फराळ तरी करून जा. त्यांनी माझ्याकडे बघितलं, तो म्हटला, महाराज मी किती बांधलोय तुम्हाला काय माहिती, तुम्ही काही मोकळे. म्हणजे त्याला मला मोकळं करून टाकलं. किती खरं तर बांधलाच नाही, पण हा बांधतो म्हणायला लागला. मुक्त होता परी बळे झाला बध घेऊन या छंद माझे माझे. तुकोबारी शब्द किती गोड झाले. मुक्त होता, पण पुढे लगेच म्हणतात परी. हे परी या शब्दाचा अर्थ पण, म्हणजे मुक्त होता पण, म्हणजे पण हा शब्द आला की मुक्त होता, याला किंमत राहत नाही. बघा मराठीमध्ये पण शब्द आला की असं आहे, आणि शब्द आला की दोन वाक्य स्वतंत्र आहे. म्हणून शब्द आला की पहिल्या वाक्याचा आधार घेऊन दुसऱ्या वाक्याकडे जायचं, आणि पण शब्द आला की पहिल्या वाक्याचं महत्व संपतं, दुसऱ्या वाक्याला महत्व येतं. मराठीमध्ये बोलण्यामध्ये पण शब्द आला की पहिल्या वाक्याचं महत्व संपतं. मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण समजा एखाद्या गावात मुलगी द्यायची ठरवली, आणि मग ते कोणीतरी असतात मधले, मग त्यांना आपण म्हणतो, अहो तुमच्या गावात अशी अशी मुलगी द्यायची ठरवली, कसं काय वाटतं? तो जो मधला असतो ना, तो म्हणतो, हे बघा, ज्या मुलाला तुम्ही मुलगी द्यायला निघालात ना, त्या मुलाचा स्वभाव एकदम चांगला आहे. तसा मुलगाच तुम्हाला तालुक्यात सापडणार नाही, पण तसा मुलगा सापडणार नाही, पण तो मुलीचा बाप म्हणतो, हो मग पण काय? तो मधला म्हणतो, नाही नाही नाही, तुम्ही विचारू नये, आम्ही सांगू नये. हे मधले फार गमतीचे असतात महाराज. मग ते लग्नातले बी आता आमच्याकडे बी आले काही काही मधले, तुम्ही विचारू नये, आम्ही सांगू नये. मग तो मुलीचा बाप म्हणतो, अहो तसं नाही, सांगा पुढं. मग तो परत बदला म्हणतो, नाही नाही, मुलाचा स्वभाव चांगला आहे. तो मुलीचा बाप म्हणतो, ते स्वभाव चांगला आहे ते कळालं, हो, पण म्हटल्यामुळे शंका आली ना, पुढलं बोला. नाही नाही नाही, जाऊ दे, तुम्ही देऊन टाका. हा आता देऊन टाका नाही, आता पण सांगा. आता नाही, पण सांगा. मग तो म्हणतो, मुलाचा स्वभाव फार चांगला आहे, पण घेतल्याशिवाय झोपत नाही. उदाहरण संपलं. पणच्या पुढचं जे वाक्य आहे त्या पहिल्या वाक्याला संपून टाकतं, दुसऱ्या वाक्याला महत्व येतं. तसं मुक्त होता पण बळे झाला बद्ध, हे म्हणताना बळे झाला बद्ध याला महत्व आलं. कशाने? पणनी. आणि महत्व संपलं कशाचं? मुक्त होताचं. म्हणून त्याचं महत्व येण्याकरिता येणे तुटती बंधने. विठ्ठल उभय लोके कीर्ती जेणे. या भगवंताच्या नामाचा अनुभव काय? भावजाचे गाठी त्यासी लाभ उठा उठी, असं जे भगवंताचं नाम आहे, हे नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य अभंगाचं शेवटचं मला कधी कधी महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना परत आश्चर्य वाटतं. भोळा आणि पुढे शब्द ठेवला जिंकू जाणे काही काळा. भोळा म्हणायचं आणि पुन्हा जिंकू जाणे म्हणायचं, हे कसं शक्य हो? कारण भोळा असतो तो कधी जिंकत नसतो, जो जिंकत असतो तो कधी भोळा नसतो.
भोळा शब्दाचा अर्थ काय? भोळा भोळा म्हणायचं कशाला? बरं, आता व्यवहारात अशी गंमत आहे महाराज, आपण ज्याला समजतो भोळा, बहुतेक त्याचा संपत्तीवर डोळा, असेच भोळे भेटतात आपल्याला. भोळा म्हणायचं कुणाला, हा मोठा प्रश्न आहे आता अलीकडल्या काळात. ज्ञानोबांची एक ओवी देतो, देह आसक्ती संपणं हे खरं भोळेपणाचं लक्षण. तै शरीर भावना असत, इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय. किंवा तुका म्हणे डोळी विठ्ठल प्रेमची ही ओळी. बस महाराज सांगतात, जिंकू जाणे कळी काळ. तरी माझ्या मनात शंका आहे, कळी काळाला जिंकणं म्हणजे नेमकं काय? कळी काळाला जिंकणं मी दोन अर्थ करतो. एक, जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचणं म्हणजे जिंकू जाणे कळी काळा, एक अर्थ करा. किंवा जन्म मरण हातातच येणं म्हणजे जिंकू जाणे कळी काळा, हा दुसरा अर्थ करा. दोन्ही अर्थ बघा. एक तर जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचणं, याला जन्म मरण अभाव रूपी मोक्ष असं म्हटलं जातं. किंवा जन्म मरण हातात येणं, पाहिजे तेव्हा येणं पाहिजे तेव्हा जाणं, याला म्हणा जिंकू जाणे कळी काळा. या ती दोन्ही अर्थापेक्षा आणखीन एक अर्थ सांगतो. मला सांगा, कैमुतिक न्यायाने बोलतो आपण, न्याय शास्त्रामध्ये न्यायाचा मोठा विचार आहे. कैमुतिक न्यायाने असं चिंतन केलंय की हा वारकरी नामधारक जिंकू जाणे कळी काळा या सामर्थ्यावर कसा जातो. कैमुतिक न्याय असं सांगतो की त्या वारकऱ्याकडून किंवा संतांकडून एखाद्या मेलेल्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर जर मेलेला मनुष्य जिवंत होत असेल तर मग ते स्वतः जिंकू जाणे कळी काळात का जाणार नाही, हा कैमुतिक न्याय. का जाणार नाही? मेले माणूस, ज्ञानोबांची सच्चिदानंदांची कथा प्रसिद्ध आहे. मी ज्या परंपरेत जन्माला आलो, मानकोजी बोधले महाराज. काही भक्तिविजयामध्ये चरित्र ऐकून असाल नसाल, भक्तिविजयामध्ये मोठं प्रसिद्ध चरित्र आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या समकालीन असलेली ही परंपरा. पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. बोधला म्हणे देवा तू मज बोधिले, आवडीने ठेवले नाम माझे, विठूने एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. धामणगाव बार्शी तालुक्यात आहे, सोलापूर जिल्ह्यात. तिथं महाराजांची संजीवन समाधी आहे. आमच्याकडे जे पांडुरंगाचं मंदिर आहे ते जगद्गुरु तुकोबारांच्या हस्ते स्थापन झालेली मूर्ती आहे. मानकोजी महाराजांनी त्या काळात केली. मोठी परंपरा, उज्ज्वल परंपरा आहे. मानकोजी बोधले महाराजांच्या चरित्रात एक उल्लेख असा आहे, धामणगावला प्रत्येक एकादशीला महाराजांचं कीर्तन असायचं. मग आजूबाजून मला सांगायचं आहे, जिंकू जाणे कळी काळा, आजूबाजून अनेक मंडळी कीर्तनाला यायची. जवळ एक रायरास नावाचं गाव आहे, तिथला एक रखमाजी पाटील नावाचा मनुष्य कीर्तनाला निघाला. पूर्वीचा रस्ता, पांदीचा रस्ता, आणि नेमकं एक साप त्या रखमाजी पाटलाला चावला आणि तो जागेवर मेला. बाकीच्या लोकांनी विचारलं आता काय करायचं, हा रखमाजी पाटील जागेवर मेला. दुसरे दोघं तिघं म्हटले घरी घेऊन चला. दुसरे दोघं तिघं म्हटले घरी घेऊन गेल्यानंतर घरची लोक म्हणतील कीर्तनाला घेऊन गेला तर मारून आणलं, मग काय करायचं, चला म्हटले. त्याच्यातले दोघं तिघं म्हटले एक काम करा, या मेलेल्या रखमाजी पाटलाला असंच उचला, मानकोजी बोधले महाराजांच्या कीर्तनात नेऊन बसवा. उद्या जर काही बरं वाईट झालं तर सरळ महाराजावर ढकलू म्हटले. लोक असं महाराजावर अलीकडे ढकलायला लागले, काही ढकलायला लागले महाराजावर. ते म्हणजे ढकलू महाराजावर. आणलं आणि महाराजांच्या कीर्तनात खांबाला आणून टिकवलं, बसवलं. महाराजांनी लागून या पाया विनवितो तुम्हा करी टाळी बोला मुखी नाम. सगळेजण नामस्मरण करायला लागले. दोघं तिघं उभा राहिले. मानकोशी महाराजांना म्हणायला लागले, महाराज हा काही भजन करत नाही, रखमाजी भजन करत नाही. महाराजांनी सांगितलं झोपला असेल, उठवा. दुसरा म्हटला नाही नाही महाराज, हालत नाही, बोलत नाही, चालत नाही, बघत नाही, काही करत नाही, मगापर्यंत बरा होता, तुमच्या कीर्तनातच असं झाले म्हटले. मानकोजी महाराजांना कळला. मानकोजी महाराज चालू कीर्तनात त्याच्या जवळ गेले. त्या रखमाजी पाटलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या रखमाजीला म्हणायला लागले, अरे रखमाजी असं कीर्तनात कुठं झोपायचं असतं का. ओट म्हटल्याबरोबर मेलेला रखमाजी पाटील कीर्तनात टाळ्या वाजवायला लागला, भजन करायला लागला, नामस्मरण करायला लागला. आणि मग मला असं म्हणायचं आहे, जर त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर मेलेला मनुष्य जर भजन करत असेल तर मग ते स्वतः जिंकू जाणे कळी काळा, याच्यात काय येणार नाही. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. आता ही गोष्ट वेगळी आहे की संतांनी डोक्यावर हात ठेवल्याबरोबर मेलेला मनुष्य जिवंत होतो. आम्ही डोक्यावर हात ठेवल्यावर जिवंत असलेला मरतो, विचार करत नाही. त्याचं कारण आमच्या हातात तेवढं ताकद नाही. मग आमच्या हातामध्ये, पायामध्ये, तोंडामध्ये ताकद यायची असेल काय करा, घरी जा, गाथा उडाने का अभंग वाचा, घेई घेई माझी वाची, गोड नाम विठोबाची. आणि या अभंगाप्रमाणे सर्वेंद्रिय भगवत भजनाच्या सेवेमध्ये जर लागली तर नक्की ओळखायचं आम्ही त्या स्थितीमध्ये जाऊ. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. ज्ञानेश्वर भोळा जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटी बंधने ओहे लोकी कीर्ती असो. या
मार्गाचा जेवढा धावत्या वेळेमध्ये विचार करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानावर तुकोबरायांच्या चरणी, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकुजी महाराजांच्या चरणी आणि आपल्या समस्त श्रोत्यांच्या चरणी. रोहिलागडमध्ये हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये, दिमाखामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्यातल्या उत्साह जर बघितला तर तो अखंड झाला आहे. खरं तर आज थोडी थंडी वाढलेली आहे, पण असं असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे मंडपाच्या बाहेर सुद्धा श्रोतावर्ग या ठिकाणी आणि एवढ्या तन्मयीत कीर्तनाला गर्दी अनेक ठिकाणी असते, पण शांत असलेली गर्दी नसते. इथं मात्र शांत आहे आणि याचा अर्थ लक्षात आला की शांततेमध्ये, आणि ही गोष्ट वेगळीच आहे महाराज. आता इकडे एवढ्या महिला वर्ग आहेत, इकडे एवढ्या महिला, इतक्या सगळ्या बायका 2 तास शांत राहणे ही काही सोपी गोष्ट आहे का? त्यामुळे सगळ्या माता भगिनींच्या चरणी खऱ्या अर्थाने नतमस्तक होतो. आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. विशेष करून तरुण मंडळी तिथं कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. छत्रपती शिवरायांचं एक भव्य दिव्य अशा पद्धतीचा पुतळा या ठिकाणी दिसून आला. फार आनंद वाटला की ज्यांच्यामुळे आज आपण आहोत, ज्यांच्यामुळे आपण आहोत. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आपण नसतो महाराज. त्यामुळे ज्यांच्यामुळे आहोत त्यांचं स्मरण आणि त्यांचं पूजन हे करणं आपलं कर्तव्य आहे. या गावामधली तरुण मंडळी त्या धर्माच्या अनुषंगाने जे कार्य करतायत त्या तरुण मंडळींना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. स्वामी विवेकानंदांनी युवक शब्दाचा अर्थच असा सांगितलेला आहे. यु या शब्दाचा अर्थ आहे युधिष्ठिर, व शब्दाचा अर्थ आहे वशिष्ठ आणि क शब्दाचा अर्थ आहे कर्ण. त्यामुळे युधिष्ठिराची सत्यता, वशिष्ठांचं ज्ञान आणि कर्णाचं दान या 3 गुणाचा संगम म्हणजे भारतीय युवक आहे. आणि ती युवा शक्ती या सप्ताहाच्या माध्यमातून जागृत होते आहे. त्यामुळे सगळ्या तरुणांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आणि जी पूजनीय महाराज मंडळी आहे प्रत्येकाचा नामोल्लेख करण्यात वेळ घेत नाही, पण आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये राहून ज्यांनी चिंतन केलंय, अभ्यास केलाय आणि हरिभजने हे ढवळले जग या न्यायाने या संपूर्ण परिसरामध्ये ज्यांचा लोकजागर या ठिकाणी चालू आहे त्या सर्व महाराज मंडळींच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय.